मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ मराठा लग्न अक्षताच्या या सामाजिक प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जे जे आपणाशी ठावे ते इतरांनी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकल जन किंवा एडे करून सोडावे हे संत वचन आहे. आपल्याला कुठली गोष्ट कोणत्या पद्धतीने घ्यायची हे ज्याचं त्याला ठरवता आलं पाहिजे. म्हणजे पानपोई लावून पुण्य मिळवणं ही आपली झाली संस्कृती आणि त्याच पाण्याचा व्यापार करायचा हा झाला व्यवसाय. मग आता त्याचं तुम्हाला बाजारीकरण करायचं का पुण्य मिळवायचं हे ज्याचं त्याला ठरवता आलं पाहिजे. अनाथ आश्रमातील मुलींचा, कारण सध्या अनाथ आश्रमातील मुलींना खूप डिमांड वाढलेली आहे आणि यातील काही स्थळांचा परिचय मी तुम्हाला या माध्यमातून करून देत आहे. याचे स्क्रीनशॉट्स आम्ही काही काढलेले आहेत, ती जी माहिती आम्हाला मिळालेली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून, तर ती संकलित करून त्याचे स्क्रीनशॉट काढले. तर हा जो पहिला बायोडाटा आहे, तर वर पाहिजे महिला अनाथ आश्रम. आमच्याकडे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण 5 मुलींचे लग्न आश्रमामार्फत करण्याचं ठरवलं आहे. जो कोणी लग्नाकरता इच्छुक असणार आहे तर त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करावा. मुलीचा फोटो आहे, या सुंदर मुलीचा फोटो आहे आणि 12वी पास मुलगी आहे, शिलाई काम करते असं सांगितलेलं आहे. अपेक्षा जी आहे सर्वसाधारण सांभाळून घेणारा आणि कुठल्याही जातीचं चालेल असं त्यांचं म्हणणं आहे. याची मोबाईल नंबर आम्ही तात्पुरता खोललेला आहे. याची सगळी माहिती या व्हिडिओच्या शेवटी आम्ही देणारच आहोत. काही 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे फक्त. त्याच्यानंतर दुसरा आहे बुलढाणा जिल्हा वधूवर सूचकवर हा बायोडाटा आलेला आहे. मुलगी अनाथ आहे, इच्छुकांनी संपर्क साधा. अपेक्षा मुलगा निर्वेक्षणी समजूतदार असावा. मुलीचा फोटो दिलेला नाही. तिसरा जे आहे हा दिया पाटील मॅडम कडून आलेला बायोडाटा आहे. अनाथ आश्रमातीलच ही मुलगी आहे, तिच्याकरता सुद्धा स्थळ हवं आहे. तिचं नाव सोनाक्षी आहे, जन्मतारीख 1998 आहे, शिक्षण 12वी झालेलं आहे, वर्ण गोरा आहे, जातीचे आठ नाही. रजिस्ट्रेशन आणि कोर्ट मॅरेज आश्रमतर्फे करून दिला जाईल आणि त्याच्यासाठी आपल्याला खर्च येणार. इच्छुक असेल तर वर दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा आणि तुम्हाला 6,500 ते 7,000 रुपये याच्यासाठी भरावे लागणार आहेत. त्याच्यानंतर हा एक दुसरा एक आहे आश्रमद्वारे आनंद हिंदू अनाथ आश्रम समिती कोल्हापूरचं नाव सांगते. यंदा 2025 मध्ये आश्रम शाळेतील काही 20 ते 40 वयोगटातील मुलामुलींची लग्न करायची आहेत. यंदाही 10 ते 20 लग्न आश्रमामार्फत करून देणार आहेत आणि इच्छुक असणाऱ्यांनी संपर्क करावा. मोबाईल नंबर आम्ही तात्पुरता खोललेला आहे. 5,000 रुपये यांनी फी सांगितलेली आहे. नाव नोंदणी किमान 2 दिवस आधी करावी लागेल आणि अशा पद्धतीचं ह्यांनी हा शासनाचा लोगो पण याच्यामध्ये वापरलेला आहे. तर हा एक सरळ सरळ अपराध आहे, गुन्हा आहे. या माध्यमातून तुमची फक्त फसवणूक करण्याच्या उद्देशानेच हा बायोडाटे प्रसिद्ध झालेले आहेत. फेसबुकला अशा अनेक पोस्ट येतात. व्हॉट्सअपवर याचा पहिले धुमाकूळ होता, मात्र आम्ही बऱ्याच जणांच्या तक्रारी केल्या, काही लोकांविरुद्ध पोलिसात गुन्हे सुद्धा दाखल केले आणि आपण एक जागरूक नागरिक, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की अत्याचार करणारापेक्षा अत्याचार सहन करणारा हा जास्त अपराधी असतो. गुलामापेक्षा गुलामी सहन करणारा, म्हणजे गुलामाला गुलामीची जाणीव झाली पाहिजे आणि आपण सगळे गुलाम बनलेलो आहोत, डिपेंडंट बनलेलो आहोत. आपण याच्याविषयी तक्रार करायला कोणी तयार नाही. त्याची तक्रार कशी करायची याची माहिती मी पुढे देतच आहे. मात्र हे असे सगळे फसवणुकीच्या उद्देशानं आहेत आणि शासनाचा लोगोही वापरतात. खाली मेल आयडी आम्ही देत आहोत सायबर क्राईमचा, त्याच्यावर तुम्ही हे स्क्रीनशॉट, तुम्हाला जर काही फेसबुकला व्हॉट्सअपला असे दिसत असतील तर स्क्रीनशॉट काढा आणि त्या मेलवर अपलोड करून द्या. काही लागत नाही जास्त त्याला. तुमची चौकशी होत नाही की तुम्हाला शिक्षा होत नाही की तुम्हाला फाशी होत नाही. झाली तर त्यांची चौकशी होईल. म्हणजे अशा जर जास्त संख्येमध्ये तक्रारी गेल्या तर कुठेतरी याला प्रतिबंध होईल आणि ज्या लोकांची फसवणूक व्हायची ते फसवणुकीपासून कुठेतरी वाचतील. ते पुण्य तुम्हाला लागेल. आणि हे जर नसेल करायचं तर मग तुम्ही फसा लागले, आम्ही फसा लागलो आणि मग हे असं चालू द्या. तर हे कुठेतरी याला प्रतिबंध करणं आवश्यक आहे. समाजामध्ये अजूनही काही चांगली लोक आहेत, तर अशा लोकांनी या तक्रार करा. आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जर अशा चुकीच्या पोस्ट येत असतील तर प्रत्येक प्लॅटफॉर्मच्या ह्या कम्युनिटी गाईडलाईन्स ठरलेल्या असतात. त्याची तक्रार रिपोर्ट तुम्ही करू शकता आणि ती केल्याच्या नंतर ते अकाउंट कायमचं हॅक केलं जातं, बंद केलं जातं आणि मग ही अशी अकाउंट जर बंद झाली तर या लोकांना कुठेतरी प्रतिबंध बसेल. तर तसं असं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर हे बघा, हे एक कोकण मराठा वधूवर सूचक मंडळ आहे. फेसबुकला आलेली ही पोस्ट आहे. मुलगी सुंदर आहे, सुयोग्य वर पाहिजे आणि हे सुद्धा अनाथ आश्रमाच्या नावानं आलेलं आहे. तर याच्यासाठी आपण काय करू शकतो, एक तर खाली आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्याच्याकडे आपल्याला तक्रार करायची तर याचा स्क्रीनशॉट काढून आपण त्या सायबर क्राईमला आपण तक्रार करू शकतो किंवा अशा लोकांना प्रतिबंध करण्यासाठी
हे इथं कोकणच्या बाजूलाच 3 टिंब आहेत. तर या 3 टिंबावर क्लिक केलं तर एक रिपोर्टचं पेज तुमच्या समोर उपलब्ध होईल. म्हणजे तुम्हाला या पोस्टची अशा पोस्टची आवड आहे का, किंवा तुम्हाला आवड नाही तर त्या तात्पुरत्या आवड असली नसली तर तात्पुरत्या हाईड केल्या जातील. त्याच्यानंतर या पोस्टची आपण रिपोर्ट पोस्ट करू. रिपोर्ट पोस्ट केल्याच्या नंतर हे बरेच ऑप्शन याच्यामध्ये ओपन झालेले आहेत. तर एक स्कॅम, फ्रॉड आणि इम्प्रेझेंटेशन असं काहीतरी लिहिलेलं आहे ते. तर याच्यावर जर क्लिक केलं तर हे फसवणुकीच्या उद्देशानं हा बायोडाटा आलेला आहे. याच्यावर आपण क्लिक करायचं. स्पॅम आहे, फ्रॉड आहे, फसवणुकीसाठी आहे, चुकीची खोटी इन्फॉर्मेशन आहे. याच्यापैकी तुम्ही स्पॅमवर क्लिक करा किंवा फॅल्स इन्फॉर्मेशनवर करा. याच्यावर जर हे केलं तर अशा जर 10-15 जणांनी जर रिक्वेस्ट केल्या तर काय होईल की याला ब्लॉक करा आणि ब्लॉक केल्याच्या नंतर याला डन करा. आणि अशा पद्धतीने तुम्ही ह्या जर चांगल्या चांगल्या लोकांनी एकत्र येऊन जर रोजच्या 2-4 लोकांनी जर अशा या गोष्टीच्या तक्रारी केल्या तर नक्कीच याला कुठेतरी प्रतिबंध बसायला आळा होईल. एखादा व्यक्ती फसवणूक होण्यापासून वाचेल आणि त्याचं पुण्य तुम्हाला मिळेल असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.